Hello everyone. Today we are going to place value of decimal fractions. For example 925.759. पॉइंट नंतर आपण ओनली 759 का म्हणायचं याबद्दल मागच्या पिरियडमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. एक युनिट पूर्ण झालेला नाही, इनकम्प्लीट नंबर आपण रीड करत आहोत म्हणून 759 ओनली पॉइंट आहेत. ओके, तर या ठिकाणी आपण पाहू शकता 5 चे एक्झॅक्टली आपल्याला प्लेस व्हॅल्यू ड्रॉ करायचं आहे. 5 द पोझिशन ऑफ 5 युनिट. ओके, या ठिकाणी मी युनिट लिहिते. युनिट म्हणजे ओनली 1 into 5 become 5 is the place value of 5. Okay, 2 is the exactly position of 2 tens. Okay, TENS. It means 10 into 2 become 20 is the place value of 2. त्यानंतर 9 आहे. Only 9 is the position of 100. 100 into 9 become 900 is the place value of 9. ओके, यानुसार आपण पूर्ण संख्या होल नंबर 925 रीड करतो. त्यानंतर पॉइंट नंतर लगेच इनकम्प्लीट नंबर आपण प्लेस व्हॅल्यू ड्रॉ करायचे आहे त्यांची. तर प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 पॉइंट नंतर लगेचच आहे सांगतो आपण टेन्स. TENTHS मीन्स 10च्या पटीत संख्या कमी झाल्या. 7/10 आपण इथं मल्टिप्लाय करतो, इन्क्रीज करतो, नंबर कमी करतो या ठिकाणी, डिवायडेड बाय 10. एक्झॅक्टली प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 काय येणार आहे पहा, 0.7. ओके, या ठिकाणी आपण एक्झॅक्टली ऑल नंबर्सची प्लेस व्हॅल्यू ड्रॉ केलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी 0 घेऊ शकतो. याची पोझिशन काय आली, प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 0.7. त्यानंतर 5 10 झाला, त्यानंतर हंड्रेड्स HUNDREDTHS. ओके, हंड्रेड्स म्हणतो त्या ठिकाणी आपण 5/100. इट मीन्स 0. आता 7 ची प्लेस व्हॅल्यू ड्रॉ केलेली आहे त्या ठिकाणी आपण 0 ठेवू शकतो आणि एक्झॅक्टली 5 काय येणार आहे 5 ची मग पहा 0.05. 7 ची 0.7 यानुसार. आता 9 कडे पाहू. 9 इज एक्झॅक्टली प्लेस नेम द पोझिशन ऑफ 9 इनकम्प्लीट नंबर. 10च्या पटीत कमी झाली, थाउजंड्स THOUSANDTHS. परत 9/1000. ओके, इट मीन्स 0. सांगितलं तुम्हाला 0. या ठिकाणी ह्या दोघांची पोझिशन एक्झॅक्टली ड्रॉ केलेली आहे आपण, त्या ठिकाणी आपण 0 घेऊ शकतो. 009. ओके, या ठिकाणी असं नाही लिहायचं 0.9. ओके, त्या ठिकाणी पोझिशन त्याची कमी झालेली आहे 9ची 7 आणि 5 मुळे, म्हणून आपण त्या ठिकाणी काय लिहितो 0.009. यानुसार एक्झॅक्टली प्लेस व्हॅल्यू ड्रॉ करत असतो पहा. अजून एक एक्झाम्पल घेऊ. या नंबरची प्लेस व्हॅल्यू ड्रॉ करायची. तर 7 काय येणार आहे 0.7. 5 काय येणार आहे 0.05. त्यानंतर 1 ची पहा, या ठिकाणी 0.00 कारण यांची प्लेस व्हॅल्यू आपण ड्रॉ केलेली आहे 001. ओके, या दोघांमुळे या दोन नंबर्समुळे ह्या 1 ची प्लेस व्हॅल्यू कमी झालेली आहे म्हणून आपण त्या ठिकाणी 10च्या पटीत, 100च्या पटीत आणि 1000च्या पटीत कमी झालेली संख्या आपण ड्रॉ करत असतो. ठीक आहे, या ठिकाणी लेफ्ट साइड कडे आपण होल नंबर ड्रॉ करत असतो, राईट साइड कडे इनकम्प्लीट नंबर ड्रॉ करत असतो. ठीक आहे, आणि या डायरेक्शन मध्ये आपण राईट साइडला जाऊ तशा संख्या कमी होत जातात. नेक्स्ट पॉइंट, एडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. एक्झाम्पल्स 39.02 प्लस 72.1. वर्टिकली अरेंजमेंट करून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल 39.02 ऍड करायचं आहे आपल्याला. 72 होल नंबर आहे. ओके, काय करायचं त्यापूर्वी सांगते तुम्हाला. हा पॉइंट आहे,
आणि हा पॉईंट आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ द्या. त्यानंतर रिझल्टमध्ये देखील तुम्ही पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या. ओके, काय होते, होल नंबर प्लस होल नंबर, इनकम्प्लीट नंबर प्लस इनकम्प्लीट नंबर आपण ड्रॉ करतो. इझी होईल कॅल्क्युलेशन करण्यासाठी. 72 युनिट आहे, युनिटच्या प्लेसमेंटमध्ये. टेन्स आहे, टेन्स प्लेसमेंटमध्ये. त्यानंतर इकडे पाहू शकता तुम्ही टेन्स, हंड्रेड्स. ओके, ओनली टेन्स आहे, या ठिकाणी टेन्स लिहिते मी. आणि मग 0. जर सपोज तुम्ही दिलात तरी काही हरकत नाही, नाही दिलात तरी काही हरकत नाही. ठीक आहे, पण आपण देऊ 0. आता प्लस करा. 2 + 0 2, 1 + 0 1, 9 + 2 11, कॅरी 1, 7 + 3 10, 10 + 1 11. The final result 111.12. यानुसार आपण कॅल्क्युलेशन करतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आता. नेक्स्ट एक्झाम्पल 732.152 + 9.01. वर्टिकली अरेंजमेंट करून घेऊ. 732.152 प्लस सांगितलं तुम्हाला पॉईंटच्या खाली पॉईंट द्या. त्यानंतर रिझल्ट मध्ये देखील पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन टाकू शकतो तुम्ही. त्यानंतर होल नंबर, इनकम्प्लीट. होल नंबर काय, युनिट आहे, ओनली युनिट लिहिते या ठिकाणी. इनकम्प्लीट नंबर टेन्स आणि हंड्रेड्स. टेन्स 0, हंड्रेड्स 1. ओके, या ठिकाणी प्लेसमेंट नसल्या कारणे तुम्ही 0 देऊ शकता. कारण याचा अर्थ काय होतो, एका वस्तूचे सपोज त्याचं सेपरेट करू आपण. एका वस्तूचे 1000 भाग केले. ओके, टेन्स, हंड्रेड्स आणि थाउजंड्स, आणि त्यापैकी 0 घेतलं म्हणजे याचा अर्थ 0च होणार आहे, म्हणून तिथं आपण 0 देऊ शकतो. ओके, त्यानंतर पहा, कॅल्क्युलेशन करून घ्या. 2 + 0 2, 5 + 1 6, 1 + 0 1, 2 + 9 11, carry 1 4 and 7. The final result will become 741.162. यानुसार ऍडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन बघितलेले आपण. अजून एक पॉईंट घेऊ, त्यानंतर सबट्रॅक्शन पाहू. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 2.5002 + 93.1. होल नंबर आहे, इनकम्प्लीट नंबर. होल नंबर वर्टिकली अरेंजमेंट करू. 2.5002 प्लस पॉईंटच्या खाली पॉईंट देऊ. रिझल्ट आहे, रिझल्टला पॉईंट देऊन टाकू, म्हणजे होल नंबर यांची ऍडिशन होणार आहे, इनकम्प्लीट नंबर यांची ऍडिशन होणार आहे. ओके, टेन्स 1 आहे ओनली, या ठिकाणी 3 युनिट 9 टेन्स. आता या ठिकाणी तुम्ही 0 देऊ शकता, या ठिकाणी 0 देऊ शकता पहा, आणि या ठिकाणी 0 देऊ शकता. प्लस आहे, अरेंजमेंट करून घ्या. 2 + 0 2, 0 + 0 0 become 0 + 0 again 0, 5 + 1 6, point again point. Okay, 3 + 2 5, 9 + 0 9. The final answer 95.6002. यानुसार ऍडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. नेक्स्ट सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन पाहू. सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. एक्झाम्पल 352.12 - 151.2. वर्टिकली अरेंजमेंट करून घेऊ. 352.12. आता मायनस करायचं आहे, सेम प्रोसिजर आहे. पॉईंट खाली पॉईंट द्या. रिझल्ट मध्ये देखील पॉईंट खाली पॉईंट देऊ शकता तुम्ही. डिरेक्टली करून घ्या म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी इझी होईल. ओके, होल नंबर आहे, कम्प्लीट नंबर, इनकम्प्लीट नंबर या डायरेक्शन मध्ये. टेन्स आहे ओनली, टेन्स या ठिकाणी लिहिते मी. 151. ओके, या ठिकाणी तुम्ही 0 देऊ शकतो. मायनस करा. 0 - 2 2, 2 मायनस होत नाहीये म्हणून 11 होतात, या ठिकाणी लिहिते मी. सॉरी, 11 - 2 9. आता 1 राहतात या ठिकाणी. 1 - 1 0, 5 - 5 0,
3 minus 1, 2. The final result 200.92 is the final answer. Okay. So next example, 1.8002 plus 0.02. Vertically arrangement करा. 1.8002 सॉरी प्लस नाही मायनस आहे. मायनस पॉईंटच्या खाली पॉईंट द्या. त्यानंतर रिझल्टमध्ये पॉईंट. 0 होल नंबर, टेन्स, 0, हंड्रेड्स, 2. ओके, या ठिकाणी तुम्ही 0 0 देऊ शकता. आता मायनस करा. 2, 0. आता 0 - 2 होणार नाही म्हणून 10 घेऊ आपण. 10 - 2, 8. आणि 7 होतात, या ठिकाणी 7 राहतात. 7 - 0, 7 बिकम. आणि या ठिकाणी 1. काय येणार आहे? 1.7802 जो फायनल आन्सर. ओके, पहा एक्झाम्पल. 92.02 minus 90.0001. ओके, वर्टिकली अरेंजमेंट करा. 92.02 पॉईंटच्या खाली पॉईंट द्या. होल नंबर या डायरेक्शन मध्ये लिहा. 90. रिझल्ट मध्ये पण पॉईंट देऊ शकता. 0001. पहा, इनकम्प्लीट नंबर या डायरेक्शन मध्ये आहे. 0201 01 या डायरेक्शन मध्ये. आपण या ठिकाणी 0 0 देऊ शकता. 10 - 1, 9. या ठिकाणी 10 होतात. या ठिकाणी 9. या ठिकाणी 1 होतो. ठीक आहे. 9 - 0, 9. इकडे 1 - 0, 1. 0 - 0, 0. 2 - 0, 2. 9 - 9, 0. The final answer 2.0199 यानुसार आन्सर आहे. आता प्रॅक्टिस सेट 14 पहा. प्रॅक्टिस सेट 14 क्वेश्चन नंबर 1. टेबल दिलेले कंप्लीट करायचे. फिलिंग द ब्लँक्स. इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट इन द नंबर. नंबर कोणता आहे पहा. 378.025. ओके, यानुसार युनिट, टेन्स, 100. त्यानंतर टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स. ओके, आता युनिट आहे 8. या ठिकाणी अरेंजमेंट केलेले आहे पहा. 873. युनिट 1 आहे. 8 × 1 बिकम 8. या ठिकाणी ॲज इट इज लिहायचं. टेन्स पहा. 10 × 7 बिकम 70 इज अ प्लेस व्हॅल्यू ऑफ 7. हंड्रेड्स ॲज इट इज दिलेले पहा. 3 इज अ प्लेस द पोझिशन ऑफ 100. 100 × 3 बिकम 300 इज अ पोझिशन ऑफ 3. ओके, यानुसार. आता इनकम्प्लीट नंबर पाहू. 0 to 5. टेन्स आहे 0. 0 डिवायडेड बाय 10 बिकम 0 इज अ प्लेस व्हॅल्यू ऑफ टेन्स. त्यानंतर हंड्रेड्स आहे 2. 2 डिवायडेड बाय 100. 2 डिवायडेड बाय 100 बिकम 0 पॉइंट. कारण या ठिकाणी आपण प्लेस व्हॅल्यू ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे म्हणून इथे 0 पॉइंट. ओके, याची प्लेस व्हॅल्यू ऑलरेडी आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे म्हणून तो नंबर 0 आणि मग हा 2. म्हणजे एक्झॅक्टली द प्लेस व्हॅल्यू ऑफ हंड्रेड्स 2. त्याची प्लेस व्हॅल्यू पहा 0.02 या डायरेक्शन मध्ये. आता ऑलरेडी या नंबरची दिलेली आहे पहा. 5. थाउजंड्स आहे. 1/1000, 5/1000. याची एक्झॅक्टली प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे? 0 पॉइंट. या दोघांची प्लेस व्हॅल्यू ऑलरेडी आपण इथे ड्रॉ केलेली आहे म्हणून काय येणार आहे? 0.005. ओके, यानुसार आहे. आता पुढचा क्वेश्चन पहा. सॉल्व्ह करायचं आहे. 905.5 प्लस 27.197 प्लस करायचे आहे. ॲज इट इज एक करून दाखवते मी, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करा. वर्टिकली अरेंजमेंट करा. 905.5 पॉईंटच्या खाली पॉईंट देऊ. आन्सरमध्ये पॉईंट देऊन टाकू. प्लस करायचं आहे. युनिट 7 आहे. टेन्स 2 आहे. त्यानंतर टेन्स 197. या ठिकाणी तुम्ही 0 देऊ शकता. कॅल्क्युलेशन करण्यासाठी इझी होईल. प्लस करा. 7, 9, 6, 7 प्लस 5, 12, कॅरी 1, 3 and 9. The final answer 932.697. आता त्यानंतर सबट्रॅक्शन दिलेले पहा. सेकंड क्वेश्चन आहे सबट्रॅक्शन. एक करून दाखवते, बाकीचे तुम्ही करा.
85.96 not 96. पॉइंटच्या खाली पॉइंट द्या, मायनस युनिट प्लेस 2 आहे, यानंतर नसल्या कारणे आपण 0 देऊ. टेन्स पहा 3, 4, हंड्रेड्स अँड थाउजंड्स 5. या ठिकाणी तुम्ही 0 देऊ शकता. मायनस करा आता. 0 - 5 होत नाही म्हणून 10 - 5 बिकम 5. या ठिकाणी 5 होतात, 1 दिल्या कारणाने. 5 - 4 1. 9 - 3 6. Point as it is. 5 - 2 3. 8 - 0 become 8. The final answer 83.615. ओके, यानुसार सॉल्व करा. आता पुढचा क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम आहे पहा. वर्ड प्रॉब्लेम आहे पहा. त्यातले 2 मी स्वतः करून दाखवते, बाकीचे तुम्ही करा. अविनाश ट्रॅव्हल 42 किलोमीटर 365 मीटर. ही मीटर मध्ये आहे म्हणून आपण तिथं ऍज इट इज रीड करू शकतो 365. ओके, जर किलोमीटर मध्ये म्हटलं असेल तर आपण काय करणार आहे 42.365 ओनली. ओके, बाय बस. त्यानंतर 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार. ओके, त्यानंतर अँड वॉक 640 मीटर बाय बस, बाय कार, बाय वॉक. हाऊ मेनी किलोमीटर्स डिड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर. मिनिंग लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल, अविनाश नावाच्या मुलाने काही ट्रॅव्हलिंग केलेली आहे बाय बस, बाय कार, बाय वॉक. तर तिघांचं मिळून बाय बस, बाय कार, बाय वॉक, तर ऑल टुगेदर ही वॉज हाऊ मेनी किलोमीटर्स डिड ट्रॅव्हल्ड. ओके, राईट इन काय म्हणते, राईट युअर आन्सर इन डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला त्याचा आन्सर फाइंड करायचंय. तर पहा, मी फाइंड करून दाखवते. पहा, अविनाश बाय बस. आता या ठिकाणी आपण सेपरेट किलोमीटर अँड मीटर सेपरेट होतं, या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेलं आहे. काय केलेलं आहे, किलोमीटर मध्ये आपण त्याचं कन्व्हर्ट केलेलं आहे. 42 किलोमीटर 365 मीटर त्याला कन्व्हर्टिंग करून डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपण अरेंजमेंट केलेले आहे. 42.365 किलोमीटर, 12.460 किलोमीटर अँड 0 किलोमीटर आहे पहा. या ठिकाणी ओनली मीटर मध्ये आहे, त्याला कन्व्हर्टिंग केलं आपण किलोमीटर मध्ये 0.640 किलोमीटर. ओके, ऑल टुगेदर म्हटल्यामुळे आपल्याला प्लस करायचं आहे. प्लस करून घ्या. मग या ठिकाणची प्लस 5, 6 + 6 6 + 4 10, 10 + 6 16, कॅरी 1. ओके, 6 + 4 10, 10 + 4 14, कॅरी 1 अगेन. आता यातला कॅरी 1 आपण होल नंबर मध्ये देऊ शकतो. ओके, डेसिमल फ्रॅक्शनच्या ठिकाणी डेसिमल पॉइंट दिला, रिमेनिंग नंबर या ठिकाणी होल नंबर मध्ये तुम्ही ऍड करू शकता. पहा, 2 + 2 4 + 1 5, 4 + 1 5. या ठिकाणी पाहू शकता द टोटल किलोमीटर मध्ये आहे 55.465 किलोमीटर. ओके, काय सांगता येईल, देअरफॉर 55.465 किलोमीटर ही ट्रॅव्हल्ड ऑल टुगेदर. यानुसार सेकंड क्वेश्चन पाहू. आयशा बॉट 1.8 मीटर ऑफ क्लॉथ for her salwar and 2.25 meter for her kurta. If the cloth cost 120 rupees per meter, how much must she pay shopkeeper? आयशा नावाच्या मुलीने काय केलेलं आहे, कापड विकत घेतलेलं आहे फॉर क्लॉथ सलवार अँड कुर्ता. तर आता सलवारसाठी किती घेतलेलं आहे आणि कुर्त्यासाठी किती कापड तिने विकत घेतलेलं आहे ते आपण ड्रॉ करू. आणि मग तो एकत्रित द ऑल टुगेदर शी बॉट क्लॉथ ऑफ हाऊ मेनी मीटर. त्यानंतर मग कॉस्ट ठरवू त्याचा. ठीक आहे, मी सॉल्व्ह करून दाखवते. पहा, आयशा बॉट फॉर सलवार 1.80 मीटर क्लॉथ खरेदी केलेले आहे. त्यानंतर फॉर कुर्ता 2.25
मीटर. आता या दोघांचे ॲडिशन करावं लागणार आहे फर्स्ट ऑफ ऑल, बिकॉज किती हाऊ मेनी मीटर्स शी बॉट क्लॉथ हे ड्रॉ करायचं आहे आपल्याला. मग ॲडिशन करू, पॉईंट खाली पॉईंट दिलं, रिझल्टमध्ये द्या पॉईंट खाली पॉईंट. त्यानंतर पहा काय येणार आहे, 5, 8 + 2 10 कॅरी 1 4 मीटर. ठीक आहे, एकूण तिने किती मीटर कापड खरेदी केलेलं आहे, 4.05 मीटर. आता कॉस्ट काढू आपण. काय दिलेले आहेत, दोन गोष्टी दिलेल्या आहेत या ठिकाणी, क्लॉथ आणि त्यांची कॉस्ट. तर डिसाईड केलेलं आहे एका मीटरसाठी, एक क्लॉथ आहे मीटरमध्ये घेऊ आपण, एका मीटरसाठी किती रुपये आहेत, 120 रुपीज. ओके, कॉस्ट म्हणजेच रुपीजमध्ये देऊ आपण. दोनच गोष्टी आहेत, क्लॉथ अँड कॉस्ट. 1 मीटर कपड्यासाठी सांगितलेलं आहे त्यांनी 120 रुपीज. तर किती मीटर तिने खरेदी केलेलं आहे पहा कापड, 4.05 मीटर तिने एकत्रित सलवार फॉर कुर्ता या दोघांसाठी 4.05 मीटर तिने कापड खरेदी केलेले आहे. तर त्याची कॉस्ट ड्रॉ करायची आपल्याला. तर क्लॉथ आहे तिच्याकडे 4.05 मीटरची किती रुपये होतील, क्रॉस मल्टिप्लाय करा, या दोघांचा मल्टिप्लाय, इक्वॅलिटीज या दोघांचा मल्टिप्लाय. मग x × 1 x इक्वल्स टू, कारण इक्वॅलिटी म्हणते मी, 4.05 × 120. ओके, आता x फाइंड करायचं आहे. x काय आहे, कॉस्ट आहे. त्यात तिने खरेदी केलेल्या कापडाची कॉस्ट काढायची आपल्याला. तर x फाइंड करत असताना आपण काय करतो, या दोघांचं मल्टिप्लाय करत आहेत. मल्टिप्लिकेशन म्हणजे रिपीटेड ॲडिशन करतो आपण. 120 + 120 + 120 4 टाइम्स 120 घ्यायचं आहे आपल्याला. इनकम्प्लीट नंबर पण त्यामध्ये ॲड करायचा आहे. मग त्या डायरेक्शनमध्ये न करता आपण डिरेक्टली मल्टिप्लिकेशन करत आहोत. या दोघांचा मल्टिप्लाय, या दोघांचा मल्टिप्लाय. मग x = आता ॲडिशन मल्टिप्लिकेशन ड्रॉ करत असताना पॉईंट नाही समजा, मग नंबर काय होणार आहे, 405 × 120 त्यांचा गुणाकार करून घ्या. म्हणजेच मल्टिप्लिकेशन ॲज इट इज आपण ज्या डायरेक्शनमध्ये मल्टिप्लाय करतो त्या डायरेक्शनमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. कोणती मेथड अप्लाय करा, मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि मग नंतर पॉईंटचा विचार करा तुम्ही. आता मी पॉईंट नाही समजते, तर काय होणार आहे पहा, 405 × 120 नंबर होणार आहे. त्याचे मल्टिप्लाय करू फर्स्ट ऑफ ऑल. पायांचा मल्टिप्लाय काय आलेला, 48,600. तेवढे रुपये आहेत का, 48,000 नाही. आता मात्र पॉईंटचा विचार करू. पॉईंट कुठे होता पहा, 4.05. आता मल्टिप्लाय मध्ये पॉईंट नाही समजायचा, मल्टिप्लाय करून घ्यायचा. पॉईंट कुठे द्यायचा, तर या डायरेक्शन मध्ये राईट साईडकडनं विचार करायचा आहे. राईट साईडने पाहायचे की किती प्लेसमेंट सोडून पॉईंट आहे. या रिझल्टमध्ये एकही पॉईंट नाही. या ठिकाणी पाहू शकता या नंबरमध्ये एकही पॉईंट नाही. त्यानंतर या नंबरमध्ये पहा 2 प्लेसमेंट सोडून पॉईंट आहेत. मग रिझल्टमध्ये देखील आपल्याला या डायरेक्शनमध्ये राईट साईडकडनं 2 प्लेसमेंट सोडून पॉईंट द्यायचा आहे, 1 and 2. ओके, या ठिकाणी. म्हणून देअरफॉर x = 486 रुपीज. x फाइंड झालेला आहे आपला, तुम्ही पाहू शकता. 4.05 मीटर कापडासाठी किती रुपये तिला द्यावे लागतील त्या दुकानदाराला, 486 रुपीज. ओके, काय केलं आपण, फर्स्ट ऑफ ऑल किती तिने एकूण खरेदी केल्या कापड ते ड्रॉ केलेलं आहे, म्हणजे ॲडिशन केली यांची आपण. ॲडिशन पहा 4.05 मीटर आलेलं आहे. त्यानंतर कॉस्ट ठरवलेलं आहे त्यांनी. कॉस्ट काय आहे, क्लॉथ आहे मीटरमध्ये, एका मीटरसाठी एवढे रुपये सांगितले 120. बघा आता तिच्याकडे तिने किती मीटर खरेदी केले कापड, 4.05 मीटर खरेदी केलेलं आहे. त्यासाठी किती रुपये तिला द्यावे लागतील शॉपकीपरला. मग काय करतो, क्रॉस मल्टिप्लाय केला आपण. रिपीटेड ठेवण्यापेक्षा आपण मल्टिप्लाय करत आहोत. या दोघांचा मल्टिप्लाय इक्वल्स टू इक्वॅलिटी आहे. या दोघांचा मल्टिप्लाय 4.05 × 120. आता पॉईंट नाही समजायचा आणि मल्टिप्लाय करायचा. मल्टिप्लाय आला होता पहा. या डायरेक्शनमध्ये किती प्लेसमेंट, आता सपोज जर या ठिकाणी 120 या ठिकाणी पॉईंट जर असतात तर आता किती प्लेसमेंट झाले असते आपले पहा. या डायरेक्शनमध्ये 1 and 2 या दोघांमध्ये पाहायचं. 3 संख्यांचा गुणाकार असेल, मल्टिप्लाय असेल तर तिघांमध्ये विचार करायचा.
या ठिकाणी आपण दोघांचा मल्टिप्लाय करत आहोत, या नंबरचा आणि या नंबरचा. त्या दोन्ही नंबरमध्ये आपल्याला काउंट करणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर सपोज असतं तर या ठिकाणी पॉईंट आणि या ठिकाणी पॉईंट, तर आपण किती प्लेसमेंट सोडून रिझल्टमध्ये पॉईंट दिला असतं पहा. 1 2 3 या ठिकाणी 1 2 3 त्यांची प्लस करायची. पण या ठिकाणी 120 द होल नंबर आहे, या कारणाने आपण त्या ठिकाणी पॉईंट मोजायचा नाही, कारण आपल्याला होल नंबर पाहिजे. 1 2 आहे म्हणून ॲज इट इज 1 2 प्लेसमेंट सोडून पॉईंट दिला. म्हणून अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 486 रुपीज फॉर 4.05 मीटर क्लॉथ. ओके, यानुसार सॉल्व करा. 6 आणि 7 सॉल्व करा आणि मला सेंड करा.